हॅलो, वेलकम टू माय चॅनेल गंमत इन लाईफ. माझ्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. संध्याकाळच्या चहाबरोबर आपल्या सगळ्यांनाच काहीतरी स्नॅक्स आयटम खायचा असतो आणि तो जर पाम ऑइल मुक्त असेल तर क्या बात आहे. तर चला मग आपण बघूया. आज आपण मक्याचा चिवडा करणार आहोत आणि या मक्याचा चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य असं आहे. शेंगदाणे घेतले, आपल्या आवडीनुसार घ्या. शेंगदाणे, काजू, फोडणीसाठी मिरची, कढीपत्ता आणि हे मनुके घेतले, धुवून घेतलेत मनुके. आणि आता त्यासाठी एक स्पेशल मसाला लागतो, तो आपण करणार आहोत. त्यासाठी मी घेते चाट मसाला, तो जवळजवळ हा 1 चमचा घेतलाय. आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार. मी 400 ग्रॅम कॉर्नफ्लेक्स घेतले. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ, त्यामध्ये नंतर जाणार आहे लाल तिखट, जसं मी म्हणाले तुम्हाला जसं तिखट हवंय तसं, आणि थोडी हळद. आणि आता ही पिठी साखर आहे, ती मी घेणार आहे 5 चमचे. 1 2 3 4 5, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करणार आहे. एकदम झटपट होणारा असा हा आपला चिवडा आहे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या गंमत इन लाईफ या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझ्या चॅनेलला आणि हा चिवडा नक्की करून बघा. सो असा आपला मसाला रेडी झालाय. तो शेवटी आपल्याला जेव्हा सगळं आपलं तळून होईल ना, सगळे फ्लेक्स जेव्हा तळून होतील तेव्हा त्या फ्लेक्सला गरम असतानाच हा मसाला लावून घ्यायचा. दाखवते पुढे मी कसा लावला. तेल आपल्याला या गोष्टीसाठी अर्धा लिटर तेल लागलं मला 400 ग्रॅम तळून घेण्यासाठी आणि पूर्ण प्रोसिजरसाठी. आता हे सगळे मी तळून घेते व्यवस्थित. आता तळून झालेले आहेत आणि मी मसाला लावून घेते त्याला, जो आपण तयार केला तो. कारण गरम असताना तो सगळीकडे नीट लागला जातो. आता ॲक्च्युली परात माझी छोटी आहे, याच्यापेक्षा मोठी परात नाही आहे माझ्याकडे, तर मी त्याच्यात ॲडजस्ट केलं 2 परातींमध्ये. आणि आता सगळीकडे लावून घेते. अशा प्रकारे मी ते सगळीकडे तो जो मसाला आहे तो लावून घेते. इथे आता मी वेगळी कढई घेतली आणि त्याच्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे. ते गरम झाल्यावर मी आता त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार. आधीचं पण तेल होतं पण त्याचा कलर चेंज झालेला, कारण खूप सारं आपण तळलं ना, 400 ग्रॅम तळलं फ्लेक्स, त्याच्यामुळे मला ते नाही पटलं. मग मी ते तेल फेकून दिलं आणि ते दुसरं मी थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये तळून घेतले मी. शेंगदाणे तळताना गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा, खूप जास्त मोठा आणि खूप जास्त कमी नाही ठेवायचा. आणि आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे, कारण शेंगदाण्यांना थोडा जास्त होता फ्लेम. आणि काजू जर तुम्ही हाय फ्लेमला तळले किंवा मीडियम फ्लेमला जरी तळले तरी ते काळे होतात, म्हणून ते कमी आचेवरच घ्यायचे तळायला. ते छान असं त्याला चांगला कलर येतो. आणि आता मी मनुके तळून घेते. मनुके पण कमी आचेवरच तळून घेतलेले आहेत, खूप जास्त काळे काळे नाही करायचे. आणि आता फोडणीला मी मिरची जरा जास्त हे झाली, व्यवस्थित तळून झाली की त्याच्यानंतर मी त्याच्यात कढीपत्ता टाकणार आहे. टाकलेला आहे कढीपत्ता सुद्धा. आणि आता आपली फोडणी रेडी आहे. काही जण ते तेलासकट टाकतात, पण मी फक्त जी तळलेल्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता तेवढंच मी त्या चिवड्यामध्ये टाकलेलं आहे. आणि अशा रीतीने आपला चिवडा तयार झालेला आहे. खूप सारा चिवडा तयार झालाय. पण 90 रुपयाला एक पॉकेट घेतो ना पाव किलोचं, त्याच्यापेक्षा आपण घरी केलं की किती भारी होतं. आपल्याला फक्त पाऊण तास द्यायचा या गोष्टीला आणि हा चिवडा असा रेडी होतो.
नक्की करून बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गंमत इन लाईफ. बाय. सो असा 400 ग्रॅम होता हा मका, रॉ मका, ज्याचा आपण चिवडा केला आहे. एवढा तो भरला.